नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टी व्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझंमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्ष असतं माझं, जसं मी नेहमी सांगत असतो, हा आपला असा कार्यक्रम आहे, मंच आहे की ज्याद्वारे नेहमीच्या घटना घडामोडींच्या बद्दल काहीतरी वेगळं जाऊन सांगण्याचा आपला प्रयत्न असतो. कारण बातम्या तर कव्हर होतात, पण त्याच्यामध्ये दडलेले विविध रंग असतात, काहीतरी अर्थ असतात, जे समोर येतातच असं नाही. आणि त्यासाठीच आपला हा कार्यक्रम म्हणजे लक्ष असतं माझं, ज्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद देता. मराठी न्यूज मीडियातला पहिला आणि सध्या तरी एकमेव असलेला हा कार्यक्रम आहे. आणि काहीतरी वेगळा विषय घेण्याचा आपला प्रयत्न चालू असतो. मी तर तुम्हाला सांगतच असतो. तसाच आजचा पण विषय आपण घेतलेला आहे. आजचा विषय आजचा विषय आहे नास्तिकांसंदर्भात. असं आपण म्हटलं तर जरा थोडंसं लक्षात येईल. नास्तिकांसंदर्भातला विषय आहे. मग काय कारण ठरलं की नास्तिकांबद्दलचा विषय आपण घेतोय? तर झालं असं की मागच्या आठवड्यात दोन गोष्टी घडल्या. एक, पुण्यामध्ये नास्तिक मेळावा होणार होता. मी आता काय करतो असं तुम्ही म्हणत असाल तर मी पोस्ट शेअर करतोय माझ्या फेसबुक अकाउंटवर. तर मागच्या आठवड्यामध्ये नास्तिक मेळावा होणार होता. रामनवमीच्या दिवशी तो आला होता. हा योगायोग होता किंवा काय, पण असं असं म्हणण्यात आलं की हा मेळावा असू नये रामनवमीला, असं काही हिंदुत्ववाद्यांचं म्हणणं होतं. पोलिसांनी ते कारण थेट दिलेलं नाहीये, पण त्यांनी या मेळाव्याला परवानगी नाकारली. आता ती ऐनवेळी का नाकारली किंवा काय ते आपण बोलणार आहोत. माझ्यासोबत हे पाहुणे पण आहेत, मी त्यांची ओळख करून देणार आहे. तर त्या दृष्टीने असं ठरण्यात आलं की तो मेळावा रद्द करण्यात आला. ही एक घटना. दुसरी त्याहून मोठी घटना अशी की राज ठाकरे यांनी जी उत्तर सभा घेतली होती त्यामध्ये शरद पवारांबद्दल बोलताना ते असं म्हणाले, साधारण त्याचा आविर्भाव असा होता, ते नास्तिक आहेत आणि ते देवासमोर हात जोडत नाहीत वगैरे. म्हणजे शरद पवार फारसे मंदिरांमध्ये जात नाही हे महाराष्ट्राला गेली एक 50-60 वर्ष माहिती आहे, त्यात काही नवीन नाही आहे. आणि म्हणजे सगळे आपले राजकारणी सुद्धा दरवेळी मंगळवारी गणपतीकडे, गुरुवारी दत्ताला किंवा शनिवारी मारुतीला जातात असं पण नाही आहे. महाराष्ट्रामध्ये तुलनेनं आपल्याकडे पंढरीला जातील, म्हणजे वारीला जातील, एकादशीला जातील आणि निवडक पातळीला ते आपापल्या पातळीला हे राजकारणी मंदिरांमध्ये जात असतात. मला अजून एक किस्सा आठवून सांगावायचा वाटतो, तो असा की आर पाटील एकदा एका अशाच अपघातातून वाचले होते. हेलिकॉप्टर का काहीतरी त्यांचा अपघात होता होता वाचला आणि ते त्वरित सिद्धिविनायकाला आले होते. अशा घटना सोडता असं मंदिरांमध्ये सारखं जाणं असं महाराष्ट्रातल्या नेत्यांची बहुतांश प्रवृत्ती नाहीये. तर सांगायचा मुद्दा असा की राज ठाकरेंनी म्हणजे नास्तिक आहेत हे असं काहीतरी सांगितलं. शरद पवारांनी त्याला उत्तर दिलं की त्यांच्या प्रचाराचा पहिला नारळ हा बारामतीतल्याच एका मारुतीच्या मंदिरात फोडला जातो वगैरे, ते त्यांनी सांगितलं. पण समजा धरून चालू कुठली व्यक्ती नास्तिक असेल तर नास्तिक म्हणजे काय, तिचे काही दहशतवादी असल्यासारखी माहिती तुम्ही देताय की काय? आणि मी म्हणून माझ्या आधीच्याही व्हिडिओमध्ये म्हटलंय की नुसता हात जोडला की नाही जोडला याच्यावरनं राज ठाकरे एवढे खवळत असतील तर प्रबोधनकारांची पुस्तकांची नुसती नावं मी त्यांना सांगितली, धर्माची देवळी आणि देवळांचा धर्म आणि काय काय बाकी त्या पुस्तकांचे मी पॅरा सांगितलं तर लाईला येईल अंगाची. मग काय करायचं? तर सांगायचा मुद्दा असं की असं सगळा नास्तिकांबद्दलचा मागच्या आठवड्यामध्ये नास्तिक हा विषय खूप चर्चेत होता. आणि मागच्या आठवड्यात मला त्यावरती काही चर्चा नाही घेता आली, कारण आपल्याकडे बाकीचे सगळे विषय होते. राज ठाकरे, हनुमान जयंती, मग ती हे पूजा वगैरे, अर्चा. तर मी ठरवलं होतं की आपण हा एक विषय घ्यायला हवा आणि या विषयाबद्दल स्वतः बोलण्याच्या पेक्षा आपण काही निवडक लक्ष असतं माझ्यामध्ये पाहुण्यांना पण आमंत्रित केलेलं आहे. तर आज माझ्यासोबत आहेत सावरकर हे शहीद भगतसिंग नास्तिक विचार मंचाचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते माझ्यामध्ये जास्त चांगलं नाव ठरेल. कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत, दोन गोष्टी समजून घेणार आहोत की त्या मेळाव्याचं नेमकं काय झालं होतं, हा नास्तिक प्रकार काय आहे आणि तुम्ही धर्माच्या विरोधात आहात का, किंवा अगदी टिपिकली प्रश्न विचारायचे झाले. आता मी असं ठरवलेलं की मी पहिली गोष्ट हे सांगायला पाहिजे की मी स्वतः आस्तिक आहे आणि मला तुमच्याच पैकी जे कुमार नागे आहेत, त्यांची ब्राईट संघटना आहे, त्यांनी मला कार्यक्रमाला बोलवलंय. त्यांना मी तिथे यासाठी गेलो नाही कारण मी आस्तिक, मी येऊन काय करू, किंवा मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाल्यांनी कार्यक्रमाला रायगडमध्ये बोलवलं होतं, मी तिथे जरूर गेलो, पण मी सांगितलं की मी नास्तिक नाही, तुम्ही आहात, पण त्याचा मी आदर करतो. तर हे मी इकडे क्लिअर करतो. आणि आज इथे कोणी हिंदुत्ववादी नसल्यामुळे मी हिंदुत्ववादी जे तुम्हाला प्रश्न प्रामुख्याने विचारू शकतील ते मी तुम्हाला विचारणार आहे, कारण बॅलन्स साधला गेला पाहिजे. त्यामुळे कन्सिडर मी ॲज अ हिंदुत्ववादी. तर मी पण अर्थात मी जे प्रश्न विचारेन ते पाहता हिंदुत्ववादी म्हणतील तुमच्यापेक्षा आम्हीच बसलो असतो तर बरं झालं असतं, पण ठीक आहे, हरकत नाही, जेव्हा आपण प्रयत्न करून बघूया आता. सो मला आधी पहिल्यांदा तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की हा नास्तिक मेळावा पहिल्यांदाच आयोजित झाला होता का, काय भूमिका होती त्या आयोजनामागची, तर त्याबद्दल पहिल्यांदा सांगा. एक म्हणजे हा मेळावा पहिल्यांदा होत नाही. हा 7वा मेळावा होता यावेळेला. एकदम सर्वात पहिल्यांदा जो आम्ही मेळावा घेतला होता तो 2014 साली घेतलेला, 23 मार्च रोजी. त्यामागची मुख्य कल्पना अशी होती की ज्यावेळेला डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला त्यानंतर त्यांना बऱ्याच सनातनी लोकांकडून ट्रोल करण्यात आलं सोशल मीडियावरती, आणि ज्यामध्ये प्रामुख्याने हा मुद्दा होता की डॉक्टर दाभोलकर हे काही धर्म मानत नाही आहेत,
ते धर्मद्रोही आहेत किंवा ते देवही मानत नाहीत वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याला लक्ष करून असं म्हणणं जातं त्यामुळे ते नैतिक नाही आहेत. त्यामुळे आमच्यासारखे बरेचसे तरुण कार्यकर्ते त्यांना वाटलं की एकदा तरी हा मुद्दा आपण घ्यायला हवा आणि आपण हा मुद्दा ठासून सांगायला हवा की नैतिकता आणि आस्तिकतेचा किंवा नास्तिकतेचा काही संबंध नाही आहे. आणि ही भूमिका घेऊन मी त्यावेळेला 2 मेळावे आयोजित केले होते. म्हणजे मुंबईत एक मेळावा आयोजित केला होता ब्राईट संघटनेने, जसं तुम्ही म्हणता तसं. आणि त्याचबरोबर पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी देखील त्याच दिवशी म्हणजे 23 मार्च 2014ला पहिला नास्तिक मेळावा घेतला होता. म्हणजे असे 2 नास्तिक मेळावे झाले होते. आणि त्यानंतर काही लोकांनी मग आपापल्या ठिकाणी छोटे छोटे नास्तिक मेळावे घेतले होते. त्यापैकी एक म्हणजे नाशिकला ते लोक रेग्युलरली म्हणजे नियमितपणे नास्तिक मेळावे घेत होते. गेल्या 2 वर्षामध्ये असं झालं की कोविडच्या कारणामुळे आम्ही नाही घेतले. म्हणजे अर्थात बरोबरच होतं, कारण लॉकडाऊन असताना जनतेचं आरोग्य धोक्यात असताना आम्ही काही इतर लोकांसारखे नाही आहेत की आम्हाला दरवाजे उघडे करून द्या. आम्ही ठरवलं की 2 वर्ष नास्तिक मेळावे नाही घ्यायचं. आणि यावेळेला देखील जोपर्यंत सरकारच्या हे म्हणजे नियमावल्या आल्या नव्हत्या तोपर्यंत आम्ही काही ठरवलं नव्हतं. आणि जेव्हा सरकारने म्हटलं हा ठीक आहे आता निर्बंध आम्ही सैल करू की आता खरंच हे झालं, त्यावेळेला आम्ही ठरवलं की हे मेळावा घ्यायचा. त्यामुळे यावेळेला फक्त पुण्यातच होऊ शकत होता, कारण मुंबईत एवढी तयारी नव्हती इतक्या आयत्या वेळेला करण्याची. तर पुण्यात आम्ही मेळावा तो आमच्या सोयीचा दिवस पाहून घेतला होता. म्हणजे असं नाही म्हणजे रामनवमी पकडू ठेवून तुम्ही मुद्दामून केला या आरोपात अर्थ नाही असं तुमचं म्हणणं आहे? हो. म्हणजे कसं आहे की उद्या मी तुम्हाला विचारलं कुणालाही की आम्हाला तुम्ही सांगा की जागतिक नास्तिकता दिन कधी आहे, तर जसं तुम्हाला पटकन आठवणार नाही तसं आमच्या बहुतेकांच्या भावविश्वामध्ये आता तसं धार्मिक कार्यक्रमाचं तितकं महत्त्व नाही. त्यामुळे आम्हाला विचारलं कोणी तर आम्हाला ते आठवणार नाही. त्यामुळे आम्ही कार्यक्रम ठरवताना ही सोय बघितली होती की 23 मार्चच्या जवळ असावी आणि बऱ्याच मुलांच्या परीक्षा झालेल्या असाव्यात. कारण काय आम्ही मुहूर्तावरून ते करत नाही. 23 मार्चच्या जवळपासचा दिवस आणि रविवारचा दिवस, त्यावेळेला योगायोगाने तो रविवारचा दिवस होता आणि एप्रिलमधला दिवस होता. या पलीकडे काही त्याला महत्त्व नव्हतं. बरं. सो त्याच्यामध्ये त्याला विरोध झाला, कारण मला बेसिक पहिल्यांदा मेळावा का कॅन्सल झाला हा विषय घेऊन मग आपण आस्तिक नास्तिक या विषयाकडे जाऊन सध्या तो खूप चर्चेचा झालेला आहे. मग नेमकं काय कारण सांगण्यात आलं की ज्याच्यामुळे तुम्हाला मेळावा रद्द करावा लागला? तो तुम्ही रद्द केला का पोलिसांनी होऊच दिला नाही? त्याची काय कारणं दिली? हिंदुत्ववादी तिथे आले होतं का? त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला का हिंदुत्ववाद्यांनी की मेळावा घेऊ नका? काय नेमका प्रकार घडला? म्हणजे आत्तापर्यंत जेव्हा मी मेळावा घेतले तेव्हा असा काही प्रकार घडलेला नाही आहे. म्हणजे ना आम्हाला पोलिसांनी आडकाठी केली होती ना कधी आम्हाला, म्हणजे स्पष्ट सांगायचं तर कसं हिंदुत्ववाद्यांनी वगैरे किंवा कोणत्याच धार्मिक लोकांनी आम्हाला खुलेपणाने धमकी दिल्याचं काही म्हणजे मी सांगत नाही, उगाचच खोटं कशाला बोला. यावेळेला खरं तर आमचं पत्र गेलं होतं 26 तारखेला. म्हणजे तुम्ही पत्रावरचा स्टॅम्प बघाल तर 26 मार्चला ते पत्र गेलं होतं आणि पोलिसांनी पोचपावती दिलेली आहे त्या पत्रावरती. ओके. आणि तोपर्यंत आम्ही याच्यामध्ये होतो की तो मेळावा होणार आहे. आणि मेळावा होण्याच्या 2 दिवस अगोदर पोलिसांनी बसवून जवळजवळ आमच्या जे 2 कार्यकर्ते होते, डॉक्टर नितीन हंडे आणि विवेक सांबरे, यांना जवळजवळ 4 तास त्यांनी बसवून ठेवलं होतं. वेगवेगळे प्रश्नोत्तरं चालू होते त्यांना. आणि पोलिसांनी असं तोंडी सांगितलं की हिंदुत्ववाद्यांचा त्याच्यावर आक्षेप आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा घेऊ नका, दुसऱ्या दिवशी घ्या. त्याचाही तेवढा हे नाही आहे. पण पोलिसांनी जे आम्हाला पत्र दिलेलं आहे ते फार मजेशीर आहे. ते पत्र असं आहे की त्यांनी असं म्हटलेलं की कोण वक्ते येणार आणि ते काय बोलणार याची माहिती आम्हाला लिखित स्वरूपात द्या. म्हणजे अशा अर्थाचं पत्र मी कधी म्हणजे लोकशाहीमध्ये असं कोणी म्हणावं हे आम्हाला अपेक्षित नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की नाही, तो मुद्दा पण फार महत्त्वाचा आहे. तो मुद्दा सुटल्याशिवाय आम्ही आता मेळावा घेत नाही. त्यामुळे तो जो मेळावा होता तो तात्कालिक कॅन्सल केला. आता तात्कालिकपणे इतक्या लवकर लगेच तुम्ही मेळावा घेणार असं अजून तरी स्पष्ट नाहीये? नाही, आता मेळावा लगेच घेतोय. म्हणजे पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात 1-2 आठवड्यामध्ये हा मेळावा नक्की होईल. बरं. कर्णिक या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांचं नंतर भाषण सगळं यूट्यूब स्वरूपात आहे. तर पुढचे प्रश्न सुरू करण्यापूर्वी, नाहीतरी आता ते भाषण यूट्यूबच्या माध्यमातून पुढे आलेलंच आहे, तर नेमकी काय भूमिका आहे या मेळाव्याची? असा मेळावा का घ्यावा लागतोय आणि काय म्हणणं आहे त्या भाषणाचा? जो एक सार म्हणू, अगदी थोडक्यात सारांश, तो तुम्ही थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी. हा मेळावा का घ्यावा लागतो हे मी सांगू इच्छितो. एक म्हणजे बहुतेक सर्व समाजाची नैतिकतेची कल्पना जी आहे ती धर्म आणि देवाशी जोडलेली आहे. पण तसं बघितलं तर धर्म हा काही हजार वर्षांपासून आला आहे आणि माणसांची जी प्रजाती आहे ती जवळजवळ काही लाख वर्षापासून आहे.
आणि धर्म आणि देवाशिवाय देखील माणूस एकमेकांशी सहकार्य करायला शिकला होता, नीतिमत्ता पाळायला शिकला होता. त्याशिवाय आपण इतके पुढे आलो नसतो. तर आमचं म्हणणं इतकं आहे की माणसाचं चांगुलपणा म्हणजे नीतिमत्ता त्याचं आस्तिक असण्याशी किंवा नास्तिक असण्याशी पण ते काही निगडीत नाही आहे. आम्ही देव मानत नाही, आम्ही उघडपणे सांगू इच्छितो आणि त्यावरून तुम्ही आम्हाला जज करू नका. म्हणजे आम्हालाच नाही तर कुणालाही तुम्ही जज करू नका. म्हणजे आम्ही माझा मित्र आस्तिक आहे म्हणून तो वाईट आहे किंवा नाही हां म्हणजे तो नास्तिक आहे म्हणून वाईट आहे किंवा आस्तिक आहे म्हणून तो मूर्ख आहे असंही आम्ही काही समजत नाही. पण मुळात नास्तिकांकडे बघण्याचा जो एकतर्फी दृष्टिकोन आहे तो बदलावा यासाठी आम्ही हे मेळावे घेतले होते. डॉक्टर मुग्धा कर्णिक यांनी जे मांडले ते तो यूट्यूबवरती अवेलेबल आहे, म्हणजे तुम्ही सहज ते बघू शकता. मुख्य विचार हा आहे की नास्तिक विचार आणि आजचं जे काही समाज स्वास्थ्य आहे त्याबद्दल त्याने एकूण ती भूमिका मांडली होती की मुळात नास्तिक म्हणजे काय की आता तसं बघायला गेलं तर आम्ही जे म्हणतो आहे की नास्तिक असण्याचा खरं तर कोणाचा प्रॉब्लेम असायला नको, परंतु तसा प्रॉब्लेम असण्याचं कारण एक असतं की जी व्यक्ती देव आणि धर्म ज्या म्हणजे जे समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिचं बस्तान आहे आणि मान्यता आहे ती नाकारू शकते, तर अशी व्यक्ती मग कुणालाही प्रश्न विचारू शकते आणि मुळात ते सत्ताधाऱ्यांना आवडत नसल्यामुळे नास्तिक असणं हे त्याच्या दृष्टीने फायद्याचं नसावं. मला माहित नाही, पण राज ठाकरेंनी, मी मगाशी ज्याचा संदर्भ दिला, राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या बाबतीत म्हणताना ते नास्तिक आहेत, देवासमोर हात जोडत नाहीत वगैरे असं जे काही आवेशपूर्ण भाषण केलं, त्याबद्दल काही तुमच्यामध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या ते जेव्हा ऐकलं तेव्हा तुम्ही म्हणजे एकूणच तुमच्या नास्तिकवाली मंडळी आहेत सगळे, त्यांनी ऐकल्यानंतर? मुळात त्यांनी असा म्हणजे आरोप करावा हे थोडंसं हास्यास्पद आहे. कारण त्यांचे आजोबा जे होते ते म्हणजे पूर्ण नास्तिक असतील किंवा मला त्याबद्दल खात्री नाही आहे, पण त्यांच्या आजोबांनी देव आणि धर्मावरती कठोर टीका केलेली आहे. म्हणजे त्या दृष्टीने पाहिलं तर त्यांचे आजोबा स्वतः नास्तिक होते. मग त्यांनी स्वतःच्या आजोबांवर ते देखील अशा पद्धतीने टीका करायला हवी होती. ही टीका उघडपणे पॉलिटिकल आहे, त्यामध्ये त्याच्या राजकारणामध्ये पडत नाही. आणि हे आश्चर्य वाटतं की शरद पवारांनी देखील त्यांच्या टीकेला त्यांच्या भाषेत उत्तर दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी हो मी नास्तिक आहे असं म्हटलेलं नाही की हो मी देव मानतो, त्यांनी उलट हे मांडण्याचा प्रयत्न केला की ते देव मानतात. हां, त्यामुळे त्यांनी त्याच्यानंतर सगळा टेम्पल रन सुरू झाला. त्यानंतर मग म्हणून मी त्या दिवशी फेसबुक पोस्टही टाकली होती की राज ठाकरेंचं एक कौतुक यासाठी केलं पाहिजे, त्यांनी आपल्या अजेंड्यावर सगळ्यांना आणलं. कारण राष्ट्रवादीच्या मंडळींनी सुद्धा पुण्यामध्ये मारुतीची आरती आणि त्यानंतर इफ्तार पार्टी ठेवली. शिवसेनेने सुद्धा मग 2 ठिकाणी पूजा अर्चा ठेवल्या, गोल मंदिर दादर आणि गिरगावला. त्यामुळे तो अजेंडा सक्सेसफुल झाला राज ठाकरेंचा. पण मला आता त्याच्या पुढे जायचं आहे, मला या मेळाव्याच्या, कारण आपल्याला शेवटी असं आहे की विषय खूप मोठा आहे आणि आपला फेसबुकचा जास्तीत एक 20-25 मिनिटं मी ठेवतो. सो लेट्स कम टू अबाउट नास्तिक आस्तिक याच्या बाबतीत. तर एक मुख्य मुद्दा दरवेळी मांडला जातो की तुम्ही देव मानत नाही, पण प्रामुख्यानं तुम्ही हिंदूंचे देव मानत नाही. तुम्ही जेवढं हिंदू धर्माबद्दल टीका करायला समोर येता, तुम्हाला गणपती विसर्जनाबाबतीत प्रॉब्लेम असतो, तुम्हाला देवी देवतांबाबतीत प्रॉब्लेम असतो, पण तुम्हाला बकरीचा बळी देण्याच्याऐवजी तिकडे काहीतरी मातीच्या शाडूच्या मातीची मूर्ती करून तिचा बळी द्या ते तुम्ही सांगणार नाही. तुम्ही सगळे सणांवरती तुम्ही म्हणजे सणावर असताना मुद्दामून नॉनव्हेज खाण्याचे फोटो टाकणार वगैरे. सो नास्तिकता भारतामध्ये म्हणजे नास्तिक कोणत्याही ईशपरायणता नाकारणे आणि तर्क हा बेस मानणे हे जर का असेल नास्तिकता म्हणजे, तर भारतातली किंवा महाराष्ट्रातली नास्तिकता ही हिंदू विरोधी नास्तिकता उरली आहे का फक्त? म्हणजे हा प्रश्न म्हणजे नास्तिकांना आहे आणि तसा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना देखील हा प्रश्न म्हणजे मला वाटतं हजारो वर्ष विचारला गेला असं म्हणायला हरकत नाही, ज्या पद्धतीचा सूर आहे. आता पहा ना आधीच म्हणालो की मी हिंदुत्ववादी आहे. बरोबर, आजच्या या व्हिडिओसाठी मी हिंदुत्ववादी. नक्की नाही फक्त थोडासा silent आहे, आक्रमक नाही होणार. नाही आता बघा ना की मी आता म्हटलं की समजा मी आता म्हटलं की तुम्ही जर नास्तिकांचा जाहीरनामा वाचलं त्याच्यामध्ये मी स्पष्ट लिहिलं की कुठल्याही स्वरूपातला देव म्हणजे कुठल्याही स्वरूपातली पारलौकिक शक्ती आम्ही नाकारतो. खरं म्हणजे हे स्टेटमेंट हे हिंदूंच्या बद्दल नसून उलट इतर धर्मियांबद्दल मात्र जास्त हे राहील, म्हणजे त्यांना पॉईंट आउट करणार राहील. कारण हिंदूंमध्ये तसं बघितलं तर तशा स्वरूपाचा देव नाही, म्हणजे तुम्ही कोणता देव मानता असं काही फार स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्या उलट ख्रिश्चन्स किंवा मुस्लिम धर्म आहे त्याच्यामध्ये उघडपणे एकेश्वरवाद आहे आणि जेव्हा आम्ही देव नाकारतो तेव्हा उघडपणे त्यांच्या विरोधात बोलतो असं होतं. पण तुम्ही स्वतः काय अर्थ लावता हे महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जर हा अर्थ लावलात की हे आमच्याबद्दल बोलतात आहे तर मग त्याला आमची काही म्हणजे आम्ही काही करू शकत नाही. दुसरं तुम्ही म्हणतात की तुम्ही ह्याच्याबद्दल बोलता की
हिंदूंच्या धर्माबद्दल बोलता किंवा हिंदूंच्या सणांबद्दल बोलता. आमच्या एका फेसबुकवरच्या मित्राने एक छान हे केलेलं की उद्या तुम्ही जर असं म्हटलं की शेजारच्या मुली म्हणजे तुमच्या शेजारचा व्यक्ती आणि त्यांनी जर त्याच्या मुलांना शाळेत नाही पाठवलं तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत पाठवणार की नाही पाठवणार? म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल ना की त्या चुकीच्या आहेत, तुमच्या धर्मातील अंधश्रद्धा चुकीच्या आहेत, तर त्या तुम्ही बदलायच्या की नाही बदलायच्या? म्हणजे मुद्दा हा असायला पाहिजे की हा नाही आम्ही मानतो ते बरोबर आहे की नाही, हाच मुद्दा असायला पाहिजे. तुम्ही आम्हालाच का शिकवता हा मुद्दा इथे मला न पटणार आहे. आणि आम्हीच बोललेलो असं नाही आहे ना, म्हणजे अनेक धर्मसुधारक आतापर्यंत बोलत आलेले आहेत. मला एक इकडे विचारायचं आहे की मागच्या आठवड्यात हे जे काही प्रकार घडले आतापर्यंत हिंदुत्ववादी सुद्धा असं म्हणायचे की आमचा हिंदू धर्म सगळ्यांना अकोमोडेटिव्ह आहे. अगदी नास्तिक मताला सुद्धा मग चार्वाकाचा दाखला देणं आलं. नास्तिक मताला सुद्धा स्थान आहे इथे. चार्वाकाचं बघून बघा आम्ही त्याला कसं महात्मा मानलेलं आहे वगैरे, महात्मा चार्वाक. मग हे सगळी जी काही टिमकी वाजवली जाते मागच्या आठवड्यात घडलेल्या घटनांमुळे आता तरी हिंदुत्ववाद्यांनी आम्ही नास्तिक मताला स्थान देतो हे म्हणणं बंद करावं असं तुम्हाला वाटू लागलंय का? एक मुद्दा म्हणजे थोडासा मला क्लिअर करायचा वाटतो की नास्तिक असणं हा काही एखादा मूल्य नाही आहे. म्हणजे नास्तिक आहे म्हणून एखादी व्यक्ती चांगली किंवा वाईट ठरत नाही असं पण, म्हणजे जसं आम्ही म्हणतो की नास्तिक असल्याने वाईट ठरत नाही तसं ती नास्तिक असल्याने चांगलीही ठरत नाही. ओके, तुमचा जो प्रश्न आहे तो मुळामध्ये थोडासा वेगळा आहे, तो मी मांडू पण तो नास्तिकतेच्या पलीकडे जाणारा विचार आहे. तो विचार असा आहे की आपण परंपरा जी मानतो, म्हणजे आम्ही म्हणतो की भारतीय परंपरा म्हणजे नेमकं काय म्हणता तुम्ही? तर बऱ्याच परंपरा ही तुमच्या भौगोलिक एका प्रक्षेपात मांडली जाते. एक कंटेक्स्ट असतो, भौगोलिक कंटेक्स्ट असतो की भारतातली परंपरा, पाश्चात्य परंपरा किंवा मग आधुनिक परंपरा आणि जुनी परंपरा, सनातनी परंपरा. माझं म्हणणं आहे की असं या दृष्टीने न बघता तुम्ही मुसलमानांचं डेमोनायझेशन, सैतानीकरण करण्याचे प्रकल्प आणि प्रयत्न चालू आहेत. पुढचा नंबर तुमचा आहे का असं माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे. आहे का तुमचा नंबर? आता यापुढे मुसलमानानंतर तुम्हाला गचांड्या धरल्या जाणार आहेत का तुमच्या? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारत हरकत नाही. म्हणजे हिंदुत्ववाद्यांनी स्वतःला विचारावा की त्यांचा काय प्लॅन आहे, कारण आमच्याकडे काही असं अंतर्ज्ञान नाही आहे की आम्हाला त्यांचे प्लॅन कळावेत. हां, परंतु आम्हाला काळजी नक्कीच वाटते की आज जर कोणी असं डेमोनायझेशन करायला लागलं तर उद्या कदाचित आमचा नंबर येण्याची शक्यता आहे. ही काय म्हणजे पॅरानॉइड नाही आहे, पण असं आम्हाला वाटू शकतं की ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे त्या पद्धतीने वाटतं. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात खून घडले, कलबुर्गी असतील, गौरी लंकेश असतील किंवा पानसरे दाभोलकर असतील, हे शेवटी तीच लाईन आहे सगळी. विवेक, ज्याला आपण विवेकवाद, तर्कवादाला पुष्टी देणारी. एक प्रश्न असा, एक आणखी मधल्या काळात एक नवीन प्रजाती सुरू झालेली आहे भारतामध्ये, हिंदुत्ववादी नास्तिक. अशी सुद्धा एक प्रजाती आहे की मी नास्तिक आहे पण मी हिंदुत्ववादी आहे. मी देवाधर्माबद्दल माझं वेगळं मत आहे, ते मी नाही मानणार, पण मी बेसिकली हिंदुत्ववादी आहे. तर असे सुद्धा काही मंडळी आता होऊ लागलेली आहेत. ही लोक जर का वाढायला लागली तर तुम्हाला असं नाही का वाटत एक गोंधळच माजेल की हिंदुत्ववादी नास्तिक? तुम्ही अशा लोकांकडे कसं पाहता? हे बघा की आम्ही जेव्हा नास्तिक मेळावा घेतो तेव्हा काही आमच्या, जसं मी म्हटलं की फक्त नास्तिक असणं ह्या कल्पनेशी ते निगडीत नाही आहे, तर आमचे इतरही जे काही मूल्य आहेत ती म्हणजे मानवतावादी मूल्य आहेत ती की. आणि दुसरी म्हणजे निधर्मवाद म्हणजे आपला जो धर्म आहे, म्हणजे आम्ही तर धर्म मानतच नाही कुठलाही, आपला धर्म आपल्या घरातच ठेवावा. तो सार्वजनिक तुमच्या प्रक्रियेचा किंवा धर्म घरात ठेवावा इज रॅशनल सेक्युलरिझम. नास्तिक म्हणजे घरात काय बाहेर काय मी धर्मच मानत नाही, दिस इज नास्तिक. पण हां, नाही तुम्ही जे म्हटलात ना की मगाशी माझा मुद्दा तोच होता की जो तुम्ही थांबवलात की नास्तिक असणं हे एका मुद्द्याला तुम्ही घेऊन नाही ठेवू शकत. मी एवढंच म्हणतो का एका मिनिटात संपवतो. ते म्हणजे परंपरेचा आलेख आहे ना, तो असा न बघता, म्हणजे भारतीय पाश्चात्य असा न बघता शोषण करणारी परंपरा आणि शोषण नाकारणारी परंपरा असा बघायला हवा. म्हणजे तुकारामांची परंपरा वेगळी असणार आणि त्या काळच्या सनातनची परंपरा वेगळी असणार. आज जी चलाखी अशी आहे की सगळ्याच परंपरा एकत्र जातात असं नाही आहे. तसंच असं आमचं म्हणणं आहे की नास्तिक असणं फक्त देव नाकारणं ह्या इथपर्यंत आम्ही ते मर्यादित ठेवू इच्छित नाही आहे. तर देव आणि धर्म नाकारणं आणि त्याच्याशी असलेली आपली नैतिकतेची, राजकारणाची नाळ तोडणं आणि तो पूर्ण जो लोकांचा म्हणजे जो झोत आहे तो लोकांच्या प्रश्नाशी जोडणं, त्यासाठी पहिला आधी ती नाळ तोडायला पाहिजे धर्माची आणि देवाची. ते आम्हाला अपेक्षित आहे. त्यामुळे अर्थातच जो कोणी हिंदुत्ववादी नास्तिक असं म्हणत असेल तर त्यांनी खुशाल वेगळं नास्तिक मेळावा घ्यावा, पण आम्ही त्याला स्थान देऊ शकतो. म्हणू शकत हां, आपले म्हणू शकत नाही.
असं असताना सुद्धा आता नास्तिकांचा एक बेसिक जर का सगळ्यांचं एकमत आहे की आपण देव धर्म अशा ज्यांचा तार्किक विश्लेषण करता येत नाही अशा श्रद्धांना आपण नाकारतो. मग तो धर्म असो, जात असो की देवधर्म असो, मग भूतखेत तर आलंच त्यामध्ये सगळं. असं असताना सुद्धा नास्तिकांमध्ये आता तुमचा भगतसिंग नास्तिक मंच आहे, त्यानंतर ती ब्राईट्स नावाची ऑर्गनायझेशन आहे, मी मगाशी म्हणालो तसं हिंदुत्वादी नास्तिक आहेत. म्हणजे आस्तिक काय कमी होते, त्या नास्तिकांमध्ये सुद्धा चिरफळ्या उडायला लागल्या. म्हणजे एवढे एवढे तुमचे जीव नास्तिकांचे, त्याच्यामध्ये 4-4 संघटना, 5 म्हणजे अन्नीस वेगळी, माकप भाकप वेगळे, ते पण नास्तिकच झालं. त्याच्यानंतर पुरोगामी वेगळे, त्यांच्या संघटना म्हणजे युक्रांत सुद्धा त्या अर्थानं कुमार सप्तर्षी तसं नास्तिक म्हणायला हरकत नाहीत की ही मंडळी. हे सगळे काय कमी म्हणून आता नास्तिकांमध्ये सुद्धा पुन्हा ब्राईटची वेगळी, तुमची वेगळी. तर मग कसं होणार आहे एवढ्या इतक्या चिरफळ्या कशा काय एकाच विचारासाठी? मुळामध्ये नास्तिक मेळावा म्हणजे नास्तिक मेळावा आयोजित करणं इथपर्यंतच आमचे कार्यकर्ते एकत्र येतात. ते अनेक गोष्टीमध्ये आणि वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करणारे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे एकाच संघटनांनी म्हणून नास्तिक मेळावा मोठा घ्यावा असं नाही आहे. म्हणजे ती एक संघटना होती आणि त्या फुटल्या असं नाही आहे. जेव्हा नास्तिक मेळावे झाले तेव्हा मुंबईमध्ये सोयीचं म्हणून ब्राईटने आयोजित केली, पुण्यामध्ये सोयीचं म्हणून भगतसिंग नाशिक विचारमंचने आयोजित केली, नाशिकमध्ये सोयीचं म्हणून विचारवेध त्यांनी आयोजित केली. आणि आम्ही सगळे मित्र आहोत. म्हणजे तुम्ही जर फेसबुकवर बघाल तर आम्ही सगळे मित्र आहोत आणि आम्ही एकत्र भेटतो पण. त्यामुळे फक्त नाशिक मेळावा करण्याच्या म्हणजे आयोजित करण्याच्या निमित्ताने आम्ही एकत्र असतो. इतर वेळेला आम्ही इतर आमच्या वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये आणि आमच्या नोकरी धंद्यांमध्ये पण आम्ही गुंतलेलो असतो. त्यामुळे नास्तिकांमध्ये चिरफळा पडला असं नाही. आणि नास्तिकता हे पूर्णतः वैयक्तिक त्याला म्हणून आपण भूमिका आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे की मी नास्तिक आहे, मी ठरवलेलं आहे. अमुक गोष्टीसाठी मी नास्तिक झालेलो नाही आहे. म्हणजे माझा मित्र नास्तिक आहे म्हणून मी झालेलो नाही, माझं ठरवलं. उद्या अनेक नास्तिक जरी बदलले तरी मी नास्तिकच राहणार आहे. मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो, कारण मी जसं म्हणालो तसं एक बेसिक आपल्याला सार मांडायचं आहे या चर्चेत, आणि ती चर्चा तशी फार मोठ्या एपिसोडशी होऊ शकेल. अतुल कुलकर्णी हे जाहीररित्या नास्तिक आहेत. त्यांना तुमचा मेळावा होता का कोणाचा मला माहित नाही, पण त्यांना मेळाव्याला बोलवण्यात आलं होतं आणि मला आठवतंय की त्यांनी त्याला नकार दिला होता. त्याबद्दलचं त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं. आणि एका अर्थाने त्यांची मांडणी अशी होती की असे मेळावे करणं म्हणजे सुद्धा पुन्हा एक प्रकारचा संप्रदाय तयार करणं आणि त्या धर्मच तयार करणं, म्हणजे नास्तिक धर्म. म्हणजे मगाशी मी आपण गुगल्सवरती फोटो पण शोधत होतो, त्याच्या नास्तिकांचा एक एचा असा काहीतरी सिम्बॉल पण आहे. उद्या मग असं होईल की तो एचा सिम्बॉल इथे घातला पाहिजे, लावला पाहिजे, माझ्या घरामध्ये तसा एक एचा सिम्बॉल पाहिजे. मग तो एचा सकाळी तो सिम्बॉल बघितल्याशिवाय पाय ठेवायचा नाही जमिनीवर. म्हणजे एकदा का ते सुरू झालं, मग ए आला, मग नास्तिक आला, मग माझा भगतसिंगांचा फोटो आला. आता वस्तुस्थितीत नास्तिक विचार, जसं तुम्ही म्हणालात, देवधर्म नव्हता तेव्हापासून लाखो वर्षांपासून माणूस होता आणि त्याची बुद्धी होती, तो सामोपचाराने विचार करत होता. त्याचप्रमाणे भगतसिंग नव्हते तेव्हा सुद्धा रॅशनल विचार कोणाचा तरी होताच. मग तुम्ही भगतसिंग घेतले, तुम्ही नास्तिकांचा काहीतरी एक एथेइस्टचा एक ए पण घेतला. मग शेवटी या प्रतिकांमध्ये जायचं असेल तर तुम्ही सुद्धा एक वेगळा धर्म स्थापन करताय. मग अतुल कुलकर्णी म्हणताय ते बरोबर आहे. तसं कुठलंही प्रतीक आम्ही घेतलेलं नाही आहे. म्हणजे आपला विचार ठामपणे समोर मांडता यावा म्हणून आम्ही 23 मार्चची तारीख निवडली होती. आणि तुम्ही बघाल तर आम्ही काही त्याच दिवशी करतो असं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या कुठल्याही संघटनेचं असं काही हे नाही आहे, म्हणजे एखादं प्रतीक वगैरे नाही आहे. आणि तसं आम्ही करू इच्छित नाही. म्हणजे मगाशीच मी तुम्हाला स्पष्ट केले की नास्तिक असणे आमची वैयक्तिक भूमिका आहे आणि अमुक दिवशी आम्ही एकत्र भेटतो सो दॅट आम्हाला मांडता यावं की नास्तिक असणं देखील, म्हणजे नास्तिक असणारे लोक देखील आहेत. अतुल कुलकर्णींची भूमिकेला म्हणजे मी काय म्हणेल त्याला की काही बाबतीत सहमत आहे की ठीक आहे, त्यांना असं वाटतं की असे हे बनू नये, धर्म बनू नये, आणि आम्ही त्याच मताचे आहोत की पण नास्तिक मेळाव्याचा उद्देश मुळात धर्म बनवणं किंवा एखादी संघटना स्थापना किंवा पंथ स्थापन करणं हा नाही आहे. सावरकरजी, तुम्ही आता हा सुद्धा एक अतिशय छान योगायोग की आपण सावरकर आहात. म्हणजे सावरकरांना सुद्धा आज स्वीकारताना कंडिशनली स्वीकारलं जातं. सावरकरांचा बुद्धिवाद हा ज्या झळाळता बुद्धिवाद आहे, म्हणजे जी प्रबोधनकारांबरोबर नाळ जोडता येऊ शकते, तो बुद्धिवाद राहतो बाजूला आणि बाकीच्या गोष्टी त्यांना एक प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे आज असेही हे बुद्धिवादी खरे सावरकर, म्हणजे आडनावाने सावरकर असलेले बुद्धिवादी सावरकर आज आपल्यासोबत या चर्चेमध्ये आले. त्यामुळे मी तुमचे सुद्धा आभार मानतो. शहीद भगतसिंग नास्तिक विचार मंचाचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी तुम्हाला पाठवलं आणि ही भूमिका तुम्ही मांडू शकलात. या निमित्तानं एक छोटासा आपला प्रयत्न होता की हे नास्तिक वगैरे नाव घेतली जातात, त्याचा अर्थ माहीत नसतो. मुळात तो अस्ति आणि नास्ती, वेद प्रामाण्य मानायचं तर अस्ति म्हणजे हो, नास्ती म्हणजे नाही. त्या नास्तीपासून नास्तिक झाला आणि मग पुढे अख्खा तो वाद, इझम या अर्थानं वाद तयार झाला.
आणि हरकत नाही. म्हणजे मी असं म्हणतो, कार्यक्रम शेवट करत असताना माझ्यासारखा मी आस्तिक माणूस असून सुद्धा किमान या गोष्टीसाठी तरी नास्तिकांचं कौतुक केलं पाहिजे, की देवावरती आपण आपल्या सगळ्या अडचणींसाठी देवाकडे जात असतो, गाऱ्हाणं गात असतो, नवस बोलत असतो. पण ही काही मंडळी आहेत की जी देवाला त्रास देत नाहीत. ती म्हणतात की आम्ही आमच्या अडचणी सांभाळून घेऊ, तुम्ही उलट इतरांचं कल्याण करा, अशा प्रकारे ते स्वतःची ओझी स्वतः वाहतात. किमान तेवढ्यासाठी तरी आपण नास्तिकांचं कौतुक करूयात आणि जरा त्यांच्याकडे सुद्धा समजूणुकीच्या भूमिकेतून बघण्याचा प्रयत्न करूयात. या अपेक्षेसह साम टीव्हीच्या या आजच्या लक्ष असतं माझामध्ये आपण इथेच थांबूयात. सावरकरजी धन्यवाद. आणि मी जसं म्हणतो तसं मी सोशल मीडियावर उपलब्ध आहे. तुम्ही मला टॅग करून प्रश्न विचारू शकता, कमेंट्स करू शकता. काही कमेंट्स घेऊयात आपण. मी कमेंट्स विसरूनच गेलो पूर्ण. कमेंट्स पण खूप आलेले आहेत. आय होप तुम्ही त्याला उत्तर द्याल. 47 कमेंट्स आहेत, आपण निवडक काही चांगल्या घेऊ शकतो. ॲडव्होकेट गुरुदेव म्हात्रे म्हणतात नास्तिकांना काहीच समस्या नसते, पण आस्तिकांना ते वाईट वाटते. सतीश चापेकर म्हणतात जो आस्तिक लोकांचा आहे निसर्ग महत्वाचा, बाकी बुडबुड आहे. अमोल साठे पाटील म्हणतात प्रसन्नजी हे शतक हिंदुत्वाचे शतक आहे. जो पक्ष हिंदुत्वाची बाजू घेईल त्याचं सरकार येणार आहे, त्यामुळे प्रत्येक पक्ष कट्टर हिंदुत्ववादी असण्याचा प्रयत्न करतोय. शिरीष शिवदे यांनी कमेंट लिहिली आहे मी स्वतः कट्टर नास्तिक आहे, पण नास्तिकता म्हणजे नेमकं काय हे विद्वान विसरलेत. भारतीय उपखंडाची पूजा केली जाते अगदी बैलापासून झाडापर्यंत. ही निसर्गाप्रती एक मोठी कृतज्ञता आहे. मीही माझ्या कृष्णामाईला नदीला पाया पडतो, त्यातून माझ्या नास्तिकतेला बाधा येत नाही. हे तुम्ही आता या भावनेकडे कसं पाहता तुम्ही? ते म्हणतात की मी नास्तिक आहे, पण मी कृष्णामाईच्या पाया पडतो कारण माझी ती निसर्गाप्रतीची एक आदरांजली आहे. कृतज्ञता व्यक्त करणं हा वेगळा भाग झाला. म्हणजे सर्व शक्तिमान अशी एखादी शक्ती आहे किंवा सर्व असं नाकारणं. उद्याचं समजा कृष्णा नदीला पूर आला आणि त्यांचं घर जर वाहून गेलं, असं म्हणणार आहेत का की खूप चांगलं झालं म्हणून? नाही ना. ते त्या नदीत ज्यांची घरं वाहून जातील त्यांना मदत करायला ते जाणारच आहेत. ते असं नाही म्हणणार की कृष्णा माईंचा तुमच्यावरती कोप झाला म्हणून त्यांनी घर बुडवलं. तसं म्हणायला लागले तर मग ते नास्तिक आहे तसं म्हणता येणार नाही. आणखी काही कमेंट्स घेऊयात. दोन कमेंट घेऊयात. रवींद्र सासमकर म्हणतात नास्तिकांचा काहीच प्रॉब्लेम नाही, नास्तिकतेच्या नावाखाली पिसाटलेल्यांचा प्रॉब्लेम आहे. तर असे कोणी पिसाटलेले आहेत का? आणि अनुराग यांनी म्हटलेले नास्तिक लोकांनी काही ठिकाणी आपले विचार प्रखरपणे मांडणं योग्य नाही, समोरच्या व्यक्तीला विचार करायला लावण्यात आणि चीड आणण्यात फरक आहे. नास्तिक पिसाडले म्हणजे नेमकं काय? म्हणजे कुठल्या नास्तिकांनी तुम्ही देव मानता म्हणून गोळीबार केलाय किंवा मोर्चे काढलेत किंवा असं काही घडलंय का? म्हणजे हा जो मेळावा होणार होता तो मेळावा देखील एका बंद सभागृहामध्ये, तोही निमंत्रितांसाठी होणार होता. त्या निमंत्रणाची सगळी नावं आमच्याकडे होती. त्यामुळे असं काही नव्हतं की आम्ही काहीतरी मोठी तिथे दंगल करणार होतो. त्यामुळे पिसाटले ह्या शब्दाचा अर्थ त्यांनी स्पष्ट करावा. टीका करण्याला पिसाटले म्हणत असाल तर मग तो अर्थ त्यांच्यासाठी योग्य आहे, आमच्यासाठी योग्य नाही आहे. बाकी नॉर्मल श्री शहाणे म्हणतात नास्तिक असणे हा पण श्रद्धेचाच भाग आहे, मात्र तो समजण्यासाठी थोडा आस्तिक व्हावं लागेल. आय गेस नुसतं शब्दाचा खेळ केलाय. शिंगणे सागर म्हणतात ते कायम अल्पसंख्य असतात आणि प्रखरपणे आपले मुद्दे मांडतात. महावीर कदम म्हणतात नास्तिक होण्यासाठी डोक्यात मेंदू लागतो, सहनशीलता आणि राष्ट्रवादी राष्ट्रसंत गाडगे महाराज भगतसिंग यांचे विचार लागतात. पुरोगामी नास्तिकांना हिंदू धर्माची ॲलर्जी आहे. किशोर बराटे. सुशील कुमार म्हणतात खुळ्या बबड्याचे अंधभक्त आस्तिक हा नास्तिकांचा खरा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर धनंजय पांडे म्हणतात पुरोगामी नास्तिक फक्त आपल्याच धर्मात असतात बरं का, दुसऱ्या धर्मातील पुरोगामी इन्सानियत ही सबसे बडा मजहब आहे असं घासून गुळगुळीत झालेला डायलॉग मारतात आणि प्रथा परंपरा पूजा अर्चा व्यवस्थित पार पाडतात. गणेश कुलकर्णी यांनी अतिशय कडक शब्दात लिहिलेले नास्तिक म्हणजे बापाला बाप न मानणारे लोक. मी या समय कमेंट्स मला सवय झालेली, मी तुम्हालाही सवय व्हावी म्हणून तुम्हाला मी ऐकवतोय. शुल्भा कांबळे या ताई म्हणतात मुळातच नास्तिक हे गाव जेवणमधूनच निर्माण झाले आहेत, त्यांच्या घरच्या स्त्रियांना बघून लगेच कळते. हे अशी सुद्धा भाषा आहे, त्यामुळे आपण दखल घ्यावी की आपल्याला पुढचा संघर्ष किती दीर्घ आहे, मोठा आहे. अवधूत पावटेकर म्हणतात की ह्या भांडणाचा राजकारणाचा विषय असू नये. ज्यांना 50 नंतर आस्तिक होतात, काही जण नास्तिक होतात. जगाच्या सुरुवातीपासून हे रडगाणे असे सुरू राहणार आहे. हां, विपुल मेडशीकर म्हणतात नास्तिक आम्हाला धर्म ही अफूची गोळी आहे म्हणून फटकारतात आणि त्यांना सिंगल कोट्स मजहब नाही सिखाता आपस में बेर रखना असं म्हणून गोंजारतात. या दोन वाक्यातल्या फरकातून कळतं आजचे नास्तिक किती भामटे. मी जो प्रश्न तुम्हाला थेट विचारला की तुम्ही मुसलमानांचा लांगुल चलन करता, त्यांच्याबद्दल काही बोलत नाही आणि इकडे मात्र तुम्ही असं बोलता. सो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे.
आय गेस आपण बऱ्यापैकी कमेंट सुद्धा घेतलेल्या आहेत, सो आपण इथेच थांबूयात. एपिसोड तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर शेअर करा. या आमच्या अकॅडमीला सुद्धा तुम्ही भगतसिंग विचार मंचाला सुद्धा टॅग करू शकता. त्याचप्रमाणे कमेंट्स द्या, मी कमेंट्स वाचत असतो या माझ्या एपिसोड खालच्या. आमचा ॲप आहे ते डाउनलोड करा, यूट्यूबवर आमची वाहिनी आहे ती सबस्क्राईब करा, साम टी व्ही, आणि दररोज न चुकता पहा साम टी व्ही, कारण साम टी व्ही म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचे.